श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहे दोडक्याची भाजी. ही आहे मटकीची डाळ. 10 मिनिटासाठी आपल्याला भिजत घालायची आहे. दोडका स्वच्छ धुवून किसून बारीक चिरून घ्यायचा आहे. तर मटकीची डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी खूप छान होते. जर दोडक्याची भाजी घरात कोण खात नसतील तर नक्की या पद्धतीने करून बघा. मटकीच्या डाळीमुळे भाजीला खूप छान चव येते. तर दोडका इथं आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर फोडणी करून घेऊया. तेलामध्ये जिरे, मोहरी, एक बारीक चिरलेला कांदा, अर्धा टॅमॅटा, कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया. कांदा चांगला भाजला की ह्यामध्ये घालायची आहे हळद. हळद टाकून एक 5 मिनिटं हा दोडका आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. ही भिजवलेली डाळ घालायची आहे. लाल तिखट, धनेपूड, थोडंसं मीठ, थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर अशी भाजी नक्की करून बघा, खूप छान होते. थोडीशी कोथिंबीर, तर इथं वाळलेला कढीपत्ता मी चुरून टाकणार आहे. यामध्ये कढीपत्ता वाळवून बारीक पावडर करून अशी आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये वापरता येते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.